हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज नेमके कोण फेडेल? हा प्रश्न नेहमी सर्वांच्या मनात घोंगावत असतो आणि प्रत्येकाला प्रश्न पडतो की कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज नेमके कोण फेडणार आहे. तर याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण, कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज नेमके कोण फेडेल? याबद्दल नियम काय आहेत, कायदा काय सांगतो, आणि जर तुम्ही गॅरंटर असाल कोणाच्या व्यवहारामध्ये तर त्याबद्दल काय माहिती आहे, त्याला काय करायला पाहिजे आणि काय करू नये याबद्दल आता आपण माहिती पाहणार आहोत. तर आयुष्यात अनपेक्षित काही घडल्यास आपल्या पश्चात कुटुंबाचे काय होईल ही काळजी प्रत्येकाला असते. प्रत्येक कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाला ही काळजी नेहमी सतावत असते. आता विशेषतः पर्सनल लोन घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते कर्ज कुटुंबाला फेडावे लागते का, हा प्रश्न अनेकांना सतावतो. आता या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही इतके सोपे नसून ते कर्जाचे स्वरूप आणि करारावर अवलंबून असते. म्हणजे ते कर्ज किती प्रमाणात आहे, किती लाखांमध्ये आहे यावर ते सर्व अवलंबून असते. जर एखादे वैयक्तिक कर्ज केवळ एकाच व्यक्तीच्या नावावर असेल आणि त्याला कोणताही को बॉरोवर नसेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे कुटुंब ते कर्ज फेडण्यास कायदेशीररित्या बांधील नसते. आता बँक मृताच्या पत्नीला किंवा मुलांना त्यांच्या स्वतःच्या खिशातून पैसे भरण्यास सक्ती करू शकत नाही. मात्र याचा अर्थ कर्ज पूर्णपणे माफ होते असेही नाही. आता यामध्ये कुटुंबियांनी काय करायला पाहिजे, नेमके कुटुंबियांनी काय नियम पाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि काय करू नये. तर कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँकेला त्वरित कळवावे आणि जे कर्ज घेतलेलं आहे आपल्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाने त्या कर्जाची स्थिती जाणून घ्यावी. म्हणजे ते किती फेडलेलं आहे आणि किती शिल्लक आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. आणि बँकेचे दायित्व नक्की काय आहे याबद्दल हे समजल्याशिवाय हप्ते भरणे सुरू करू नये. आता बँकेला काय अधिकार आहे याबद्दल, तर मालमत्तेतून जी प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे त्या प्रॉपर्टीतून वसुलीचा बँकेला अधिकार किती आहे आणि बँक कशा रीतीने वसूल करू शकते याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता बँक जो मृत्यू पावलेला माणूस आहे ज्याच्या नावावर कर्ज होते त्या मृताच्या मालमत्तेतून म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीतून वसुली करू शकते. यामध्ये मृताची बचत खाती, मुदत ठेवी आणि शेअर्स किंवा जमीन यांचा समावेश होतो. आता एका व्यक्तीने 10 लाखांची मालमत्ता मागे सोडली व त्याच्यावर 3 लाखाचे कर्ज आहे तर बँक त्यातून 3 लाख वसूल करेल. जर मालमत्ताच नसेल तर आता प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असतो की त्या मनुष्याच्या नावावर कोणतीच प्रॉपर्टीज नाही आहे तर अशा वेळी तर ते कर्ज राईट ऑफ होते. आता सहकर्जदार असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? सहकर्जदार हमीदार असल्यास त्यांनी काय प्रिकॉशन पाळायला पाहिजे, काय करायला पाहिजे आणि काय करू नये, तर पहा त्याबद्दल काय नियम आहेत. तर एकाचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या जिवंत कर्जदाराला कर्जाचे हप्ते भरावेच लागतात. जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी हमीदार किंवा गॅरंटर म्हणून सही केली असेल तर कर्जदाराच्या मृत्यूनंतर ती जबाबदारी तुमच्यावर येते. आणि यामध्ये एक अजून सूट आहे की कर्ज विमा असेल तर काय होणार, तर कर्ज विमा म्हणजे एक सुरक्षा कवच आहे त्या कर्जासाठी, त्या कर्जदारासाठी. जर कर्ज घेताना क्रेडिट लाईफ इन्शुरन्स घेतला असेल तर कुटुंबाला दिलासा मिळतो आणि कर्जदाराचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी उर्वरित रक्कम बँकेला देते. यासाठी कुटुंबाने मृत्यूचा दाखला देऊन विमा कंपनीकडे त्वरित क्लेम करणे आवश्यक असते. तर ही होती संपूर्ण माहिती. कर्जदाराचा मृत्यू झाला तर कर्ज नेमके कोण फेडेल याबद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.